नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, 2 दिवस भिवंडीला ट्रेनिंग होती. त्याच्यानंतर आता आलो आहे, बघतो आहे तर पूर्ण कोबा असा रेडी झाला आहे. तर आता खूप सुंदर असा शेड झाला आहे. आता ॲक्च्युली काय झालं आहे की जाळी नाही आली अजून. जाळी आता उद्या परवापर्यंत येईल. मग डोअर आणि जाळी फिट झाली की पूर्ण प्रॉपर असा शेड होणार आहे, जबरदस्त असं होणार आहे. तर इकडे बघू शकता सिमेंटचा शीटचा मी कसा वापर केला आहे. तर खूप सुंदर असा सिमेंट शीटचा शेड झाला आहे. इकडे बघत असाल तर इथपर्यंत पूर्ण जवळपास 2-2.25 फुटीपर्यंत पूर्ण असा कोबा केला आहे. बाकीचे शीट पूर्ण इकडे हे झाले, तुम्ही आता बघू शकता. या पद्धतीने पूर्ण असा कोबा आणि आता खूप असं मोठा असा शेड झाला आहे. अजून इकडे बाकीच्या गोष्टी इकडे अजून शिल्लक आहेत. तर हा जो पॅसेज आहे या पॅसेजला पण इकडे कोबा करून घ्यायचा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्हाला इथे मंडप करायची वेळ आली तर तिथे आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. आता या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण कोबा झाला आहे. जबरदस्त असा सगळं नियोजन झालं आहे. खूप सुंदर असं नियोजन झालं आहे. ठीक आहे, सिमेंटची गोटाई लावली करायला, म्हणजे काय होणार आहे की प्रॉपर असं साफसफाई करायला आपल्याला टेन्शन राहणार नाही. त्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण शेड रेडी झाला आहे. खूपच सुंदर झालं आहे आणि कमी बजेटमध्ये सुंदर शेड तयार झाला आहे. तर बघू शकताय जी सिमेंटची शीट आहे ती या पद्धतीने आपल्याला जी भिंत आपण बांधणार होतो तर ती भिंत बांधायची गरज नाही आहे. आणि कुठेही सिमेंट शीटला कुठल्याही प्रकारे लोड नाही आहे, त्रास नाही आहे, काहीच नाही आहे. एकदम मस्त असं व्यवस्थित असं एकदम परफेक्ट असं नियोजन झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं इथलं नियोजन करू शकता. तर बघू शकता तर थोडा ओलं आहे. ठीक आहे, तर अजून काम चालू आहे. म्हटलं किती झालं काय झालं जाऊन बघूयात. त्या पद्धतीने बघू शकता अजून तिकडे गोठाई बाकी आहे, इथे थोडीशी गोठाई बाकी आहे. हे झालं की फायनल आता फक्त जाळीचं काम आहे. इथं जाळी झाली की मग इकडेही आंब्याची साफसफाई, गवत काढायचं काम चालू आहे. इथे आम्हाला कुठेही सावली करायची गरज नाही आहे. ठीक आहे, थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, सगळे ऋतू असले काहीच करायची गरज नाही आहे. प्रॉपर एकदम मस्त कोंबड्या तिकडे जाऊ शकतात. आता आंब्यांना इकडे मोहरसुद्धा यायला लागला आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण असा कोबा रेडी झालेला आहे, सर्व गोष्टी रेडी झाल्यात. पूर्ण पक्का असं शेड झालं आहे. दोन्ही साईडला पत्रे लावलेत. या साईडला पत्रा, त्या साईडला पत्रा. इकडे आपली जाळी येणार आहे आणि या साईडला जाळी. इथे एक पार्टिशन केलं आहे आणि त्या ठिकाणी एक पार्टिशन केलं आहे. दोनच ठिकाणी फक्त पार्टिशन, त्या साईडला पिल्लांची ब्रुडिंगचं आणि ह्या साईडला पूर्ण मेन. अशा पद्धतीने पार्टिशन्स करणार आहे तिकडे. आणि पूर्ण एकदम जबरदस्त, म्हणजे टोटल खर्च येणार आहे किती, कसा झाला, किती खर्च आला, कुठल्या गोष्टीला किती आला, पूर्ण लिहिलेलं आहे. टोटल सगळं वाचून दाखवण्यात येईल. सगळं प्रॉपर सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला अशा शेडसाठी किती खर्च येतो, काय येतो हे माहिती पडणार आहे आणि तुम्हाला पुढचं नियोजन करायला खूप असं सोपं होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सिमेंट शीट पायानं बांधताना कसा जुगाड वाटला ते बघू शकताय. सिमेंट शीट याच्यावर कुठलेही सरपटणारे प्राणी आहेत हे चढू शकत नाहीत, काहीच नाही आहे. एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित असं. इकडे मस्त जाळीही याला फिट होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लोक काय करतात की जाळी लावल्यानंतर मग इकडे प्लास्टर लावा, हे करा ते करा, इथे तेही टेन्शन नाही आहे. दुसरी गोष्ट, सिमेंट शीटचा आम्हाला इकडे बॅनर किंवा मग असे कोंबड्यांचे फोटो व्हिडिओज, म्हणजे सॉरी व्हिडिओ नाही पण फोटो पिक्चर जे आहेत ते पेंटिंग करता येऊ शकतात किंवा आपल्या व्यवसायाचं नाव इथे टाकू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी फायद्याच्या ठरतात सिमेंट शीटमध्ये आणि कमी याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येऊन जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने करत असाल तर नक्की तुम्ही करा. 6x30 1800 स्क्वेअर फीटचा शेड आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने पूर्ण असा शेड रेडी होतं आहे. बघू शकता प्रॉपर पूर्व आणि पश्चिम नाही आहे, थोडा नॉर्मल क्रॉस आहे. कारण कसं आहे, आम्हाला ही वॉल जी होती तिचा आम्हाला वापर करून घ्यायचा होता. कारण मग आता वॉल यूज केली म्हणून काय झालं की आमच्या एवढ्या ज्या शीट आहेत माझ्या जवळपास 18,000च्या, त्या कुठेतरी आमच्या वाचल्या. तेवढे आमचे 18-20 रुपये वाचले आणि भक्कम असं काम आमचं झालं. तर ते थोडे पैसे आपल्याला वाचून आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर अशा पद्धतीने पूर्ण शेडचं काम झालं आहे मित्रांनो. लवकरच इथे आपल्याला पक्षी टाकायचं आहे आणि ह्या बागेमध्ये मस्त असं पक्षीकडे फिरणार आहे. तुम्हाला आंब्याची बाग दाखवतो. ठीक आहे, आता साफसफाई चालू आहे, भरपूर सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि हे जे पाईप आणलेत आपण, ते पाईप जे आहेत हे स्क्वेअर पाईप जे आपण कोंबड्यांना बसायच्या हिशोबाने हे पूर्ण
आपण हे नियोजन केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आंबे किती सावली, दाट अशी घनदाट सावली राहणार आहे. याच्यावर मस्त कोंबड्या दिवसभर आरामसुद्धा करणार आहेत. आपल्याला कुठेही त्या पत्र्याच्या वगैरे कुपी वगैरे करतात ते करायची गरज नाही आहे. नॅचरल सगळ्या गोष्टी होणार आहेत. आंब्याच्या फांद्यांना आपण तिकडे हे करू शकतो, खाद्याचं भांडे लावू शकतो किंवा मग आंब्याच्याच खाली आपण पाण्याचं नियोजन करू शकतो. तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा गोष्टी आहेत. इकडे बघू शकता. त्याच्यानंतर केळीची लागवड आहे. केळी खातील, चिक्कू पडलेले खातील. ठीक आहे. त्याच्यामध्ये अशा बरेच तिकडे जांभूळचं झाड आहे, तिकडे भरपूर अशी झाडं आहेत. आणि अशा झाडांमध्ये भविष्यामध्ये इथे भरपूर असं गवत होणार आहे. याच्यामध्ये इथे काँग्रेस गवतचं भरपूर असे मला झाडं दिसत आहेत. मग ती पक्षी खाऊ शकतो आहे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे शेवगा लावा किंवा इतर झाडं लावा, ते सगळा सेटअप ऑलरेडी इकडे आहेच. फक्त आपल्याला आता ह्या शेडमध्ये बघू शकताय. तर हा शेड इथून ते त्या केळी दिसतात ना, तो तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे पूर्ण अशा पद्धतीने. आणि लवकरच ते काम आपलं चालू होणार आहे. शेडच्या बाजूलाच आपण इथे मोठं झाड होतं म्हणून ह्या पद्धतीने घेतलं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण सावली पक्ष्यांना शेडच्या बाहेर होऊ शकते. तर पूर्ण नियोजन व्यवस्थित केलं आहे. ओनर सांगत होता की आपण तिकडून स्टार्ट करूयात, पण म्हटलं तिकडून नको, आपण इकडून स्टार्ट करूयात त्या पद्धतीने. म्हणजे आपल्याला तिथे झाडं, तीही झाडं सावली, तिथेही कोंबड्या बसू शकतात. ही झाडं आहेत इथेही बसू शकतात. म्हणजे आपल्याला जी सावली वगैरेचा जो त्रास आहे तो कुठेतरी आपल्याला पक्ष्यांना होणार नाही आहे, म्हणजे उन्हाचा त्रास. तर मस्त असं नियोजन, प्रॉपर असं नियोजन झालेलं आहे. लवकरच इथे पक्षी टाकायचं आहे, सुरू करायचं आहे. ओनर सांगतो आहे की 1000-5000 करा, पण म्हटलं स्टेप बाय स्टेप करू. जशा कोंबड्या भेटत असतील त्या पद्धतीने. जर तुमच्याकडे कोंबड्या विक्रीला असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला कोंबड्या खरेदी करायच्या आहेत खूप मोठ्या लेवलला. तर तुम्ही जसं तुमच्याकडे कोंबड्या असतील, तुम्हाला विक्रीला प्रॉब्लेम येत असेल प्युअर गावठीमध्ये, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हालाही चांगला रेट दिला जाईल आणि आमचंही काम होऊन जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.